दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदुत्ववादी ज्यांची अशी ओळख आहे, हिंदू जनजागृतीसाठी आणि या देशात हिंदूंचं राज्य यावं यासाठी ज्यांनी अविरतपणे आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे, असे समाजसेवक शिवराज गायकवाड सरांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद साहेब. खरं तर तुमचं काम सोलापूरकरांना माहीत आहे. सोलापूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या कार्याची ओळख आहे. एक हिंदुत्ववादी चेहरा किंवा हिंदुत्ववादी एक समाजसेवक म्हणून तुमची ओळख आहे. त्याच बाजूला तुम्ही समाजसेवा करायचं म्हणून ओम साई प्रतिष्ठानची पण तुम्ही स्थापना केलेली आहे. त्याचे तुम्ही राज्यस्तरीचे अध्यक्ष आहात. एकंदरीत या संस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल? ओम साई प्रतिष्ठान ही संस्था तुम्हाला का काढावीशी वाटली? ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र एक सामाजिक बौद्ध संस्था मी कॉलेजला असताना 2009ला मी स्थापन केलं. त्याचे उद्दिष्ट असं होतं, जिथं वंचितावर आमच्या हिंदुत्वावर जे अत्याचार होत होतं ते थांबवण्यासाठी व एक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आपण समाजाला मदत करण्यासाठी आणि एक युवक संघटित करण्यासाठी त्यासाठी आपण एक ओम साई प्रतिष्ठान स्थापन केलं. बरं, आता त्या संस्थेच्या मार्फत तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य आजपर्यंत केलेले आहात? ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या मार्फत मी 21 विद्यार्थी दत्तक घेतलो होतो. बरं, ते विद्यार्थी प्रत्येकजण फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. काही मी अनाथांना दत्तक घेतलो होतो आणि आरोग्य शिबिर हे वर्षाला माझं आरोग्य शिबिर मी भरवतो गोरगरिबांसाठी. आणि कोविडमध्ये मी 2 महिने गोरगरिबांसाठी जिथं ग्रामीण भागातला असू दे, गावोगावातनं आलेल्या लोकांना जेवणाचं व्यवस्था होत नव्हतं, त्यासाठी मी एक जेवणाचं फ्रूट किट मी बनवलं होतं. त्यासाठी माझे 25 पोरं 2 महिने अहोरात्र काम करत होते. त्यांच्यापर्यंत डब्बा पोचवायचे. कुठल्याही कोरोनाचं भीती न बाळगता ते लोकांच्या घटकापर्यंत जायचे. आणि मी स्वतः कोरोना काळात लोकांना बेड अवेलेबल करून द्यायचं. असे कित्येक लोकांना मी बेड अवेलेबल करून दिलो. आपल्यामुळं एक कमीत कमी एक 10 ते 12 लोकांचं सिरियस कंडिशन जे पेशंट होते त्यांचं जीव वाचलं. बरं, खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहात. ओम साई प्रतिष्ठान सोलापुरातच आहे की दुसरीकडे पण राज्यस्तरीय लेवल कुठे काम करताय तुम्ही? ओम साई प्रतिष्ठान आता सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात आहे, सिटीत आहे, तुळजापूरमध्ये तेरखाडा असू दे, असं काही जिल्ह्यांमध्ये आहे, अंबरनाथला आहे आणि पुण्यात आहे. असे काही जिल्ह्यामध्ये सांगलीत आहे, जतमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, असे काही जिल्ह्यामध्ये ओम साई प्रतिष्ठान काम करते. खूप मोठं काम आहे तुमचं. तुम्ही आरोग्य शिबिर देखील आयोजित करत असता, म्हणजे त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या म्हणजे म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं? आरोग्य शिबिरमध्ये मी नेत्र तपासणी आणि त्याचं ऑपरेशन आपण फ्री करून दिलंय. आणि जनरल चेकअप, BP असू दे, शुगर असू दे, त्यांचे गोळ्या औषध असू दे, कुठलेही जनरल चेकअप असू दे, ऑपरेशन असू दे, ते योजनेमार्फत आपण फ्रीमध्ये करून दिलं आहे. खरं तर ओम साई प्रतिष्ठान आम्ही पण ऐकलेलं आहोत की तुमच्या अनेक बातम्या पण आम्ही पाहिलेल्या आहेत. एक कोणतं तरी काम सुरू करत असताना आपल्याला कुठून तरी प्रेरणा मिळत असते, काहीतरी कुठून तरी आपण शिकलेलं असतो आणि त्यातून मग आपण पुढे जाऊन विचार करतो की बाबा आपलं पण काहीतरी असायला हवं. हे असं तुम्हाला कधी वाटलं? त्याबद्दल काय सांगाल? मी जेव्हा मला असं लक्षात आलं, अजून आपलं जे समाज असू दे, काय खूप वंचित आहे, त्यांना आपल्या प्रवाहात आणून त्यांना एक मार्गदर्शन करून त्यांनाही रोजगार म्हणा, एक माणूस म्हणून त्यांना पण एक माणूस म्हणून जगण्यात यायला पाहिजे, या दृष्टिकोनातनं मी विचारात आणलं ही गोष्ट. तुमचं मूळचा म्हणजे तुम्ही हे या कामाची सुरुवात कुठून केली त्याबद्दल काय सांगा?
कामाचं सुरुवात मी कॉलेजला असताना एक चांगले युवकाचं फळी एक संघटित करण्यासाठी कुठे कोणत्या कॉलेजला होतात? मी संगमेश्वर कॉलेजला होतो. बर. त्या संगमेश्वर कॉलेजमधनं मी एक ओमसाई प्रतिष्ठानचं ग्रुप स्थापन केलं. तेव्हा मी कॉलेजमध्ये युवकांच्या फळी मी संघटित करत होतो. काय तुमच्या मित्रांचे म्हणा किंवा युवकांचे त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या, काय म्हणत होते तुम्हाला त्यावेळेस? आमच्या मित्रांचं जे विषय होतं, एकाचा विषय रोजगारचा विषय असू दे, काही त्यांच्या कुटुंबाचा विषय असू दे, एक समाजाचा विषय असू दे, किंवा त्यांच्यावर जे अन्याय होत असेल या गोष्टीत आम्ही धावून जात होतो. त्यामुळे त्याच्यातून जे काही त्यांच्या समस्या निर्माण व्हायच्या न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मूळचे सोलापूरचे? सोलापूर. बरं. आता सोलापुरात हे सगळं काम करत असताना सोलापूरकरांचा कसा प्रतिसाद आहे? सोलापूरकरांचा तर भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळालाय या सामाजिक कार्यातनं. आणि अनेक ठिकाणी मी शाखा पण ओपनिंग केलो. कवटे असू दे, दक्षिण सोलापूर, तेलगाव असू दे, कर्मस असू दे, शिरवळ, हातूर, अनेक गावोगावी मी युवक उत्तर दक्षिण आता अक्कलकोट मध्ये पण आपण बॉडी गठीत केलंय. अशा अनेक ठिकाणी मी शाखा तयार करून युवकांना, भरकटलेल्या युवकांना एक संघटित केलंय. त्यांना एक मार्गदर्शन करून त्या आपल्या व्यक्तिमत्व पर्वात त्यांना आणलंय. आता तुम्ही जेव्हा बॉडी तयार करता किंवा सदस्यांची निवड कशा पद्धतीने करता तुम्ही, त्याबद्दल काय सांगा? जेव्हा मी एखादं बॉडी तयार करत असताना एखाद्या युवकांचं व्यक्तिमत्व, त्यांच्यात असलेले गुणधर्म हे बघून त्यांना एक त्यांचे कामाची पद्धत बघून मी त्यांना एक काम सोपवतो. त्या कामातनं त्यांनी समाजकार्य करत असतात. आणि माझ्या एक समाजकार्यातनं ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले, असे अनेक काही पोरं अधिकारी झालेत, काही खाजगी व्यावसायिक झाले, खाजगी क्षेत्रात काम करतात. असे अनेक क्षेत्रामध्ये माझे पोरं, आमचे युवक काम करत आहेत सध्या. तर खरं तर ही सामाजिक संस्था आहे, तर तुमच्या कामाची दखल म्हणून सरकारच्या वतीने तुम्हाला आजपर्यंत मिळाले कुठले पुरस्कार वगैरे काय? सामाजिक पुरस्काराचं काही संस्थेकडनं मला मिळालंय. बर. खाजगी संस्थांकडून तुम्हाला मिळालेले आहेत. आता तुमचं खूप मोठं काम आहे, समाजसेवा तुम्ही करत आहात आणि ओम साई हे नाव तुम्ही ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदुत्ववादी संघटना अशी पण तुमची ओळख आहे. सबका मालिक एक असं ओम साई म्हणजे साईबाबांनीच ते म्हटलेलं आहे. तर हे विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला? याबद्दल काय? तसं काय विषय नाही. सबका मालिक एक धरून विषय चालतो. जिथं आता साईबाबांनी जेव्हा पहिला उत्सव शिर्डीमध्ये केले, राम प्रभूंचं उत्सव, पहिला उत्सव त्यांनी शिर्डीमध्ये चालू केलंय. त्यांना हिंदुत्वाचं एक विचाराने त्यांना बघत असतात साईबाबांना. आणि या संकल्पनेतनं एक हिंदूवर अत्याचार होत असेल, आपण तिथं धावून त्या ह्याच्याने आपण जात असतात. असं तुम्हाला वाटतं का आपला देश हिंदू राष्ट्र व्हावा, असं का वाटतं तुम्हाला? नक्की वाटणार. पहिला आपला देश हे पूर्वी प्राचीन काळापासून हिंदू राष्ट्रच होतं. आता आम्हाला एक युवकांना वाटतंय हिंदू राष्ट्रच व्हायला पाहिजे, अखंड हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे. पण का बाबा? अनेक जाती धर्माचे लोक आपल्या इथे राहतात. आपल्या देशासमोर मोठं उदाहरण आहे आणि त्यातल्या त्यात आपलं सोलापूर पण देखील बहुभाषिकांचं आहे. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या इथे राहतात. तर त्यांच्यावरती आपण अन्याय करतो असं वाटत नाही का तुम्हाला? असं काय वाटत नाही. ते पण आपले जे बहुभाषिक लोक असू दे, काही लोक जाती धर्माचा असू दे, ते आता अगोदर पण प्राचीन काळात हिंदुस्थान होते. मग हिंदुस्थान असताना मुस्लिम लोक पण होते. त्यांनी पण सुरक्षित राहत होते काही काळात. मग आता पण हिंदू राष्ट्र झालं की सर्व धर्म संभव म्हणून सगळे लोक सुरक्षित राहील, काय याचा विचार नाही. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेच ते की सगळ्या जाती धर्माला घेऊन चालायचं. पण आजपर्यंत तुम्ही अशी कोणती कामं केलेली आहेत जे तुमच्या आयुष्यातलं एक माइलस्टोन असणार आहे? आपण म्हणजे हिंदू जन आक्रोश मोर्चा आपल्या इथे झालेले आहेत 6 तारखेला तुम्ही सांगितलं होतात. अनेक मोर्चा आपल्याकडे झालेले आहेत. बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे आपल्याकडे, जे विशिष्ट करून आपल्या हिंदू समाजासाठी किंवा धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. यांच्याशी तुमची कशी नाळ जुळली गेलेली आहे? त्यांच्याशी तुम्ही कशा पद्धतीने काम करता? काही कुठं आमच्या हिंदूवर अत्याचार झालं, आम्ही सगळे हिंदू संघटना एकत्रित येऊन त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही करतो. सध्या
हिंदू जन आक्रोश मोर्चा हे निघालं. याच्यात असंख्य हिंदू समाज कमीत कमी 40 ते 50,000 लोक यात सहभाग झाले. त्याच्या अगोदर हिंदू गर्जना मोर्चा झालं. यात पण कमीत कमी 1,00,000 लोकांचं संख्या होतं. असं अनेक हिंदूच्या अत्याचारासाठी जे मोर्चा निघाले, प्रत्येक सकल हिंदू समाज माझा त्या मोर्चाच्या छताखाली एकत्र येऊन न्याय मागाचं काम केलंय. उदाहरणार्थ तुम्ही म्हणजे नेहमी म्हणताय न्याय, अत्याचार या गोष्टी बोलत आहात. काय आहे म्हणजे हिंदू समाजावर, हिंदू धर्मावरती कोणते अन्याय अत्याचार होत आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सांगायचं म्हणजे आमचे जे रामभक्त शास्त्रीनगरमधनं ते देवदर्शनाला चालले होते. परवाची घटना. परवाची घटना. देवदर्शनाला चालले होते. तिथं राम मंदिर आहे, सगळ्यांना माहित आहे. आता मुस्लिम लोक पण काही रॅली काढतात, बाईक रॅली काढतात. संविधानाने अधिकार, संविधान आहे, त्यांनाही अधिकार आहे, आम्हाला पण अधिकार आहे. ते आमच्या एरियातनं जातात तेव्हा आम्ही त्यांना सहानुभूतीने बघतो. मग त्यांच्या एरियातनं आमचं रामभक्त युवक जात असताना त्यांना दगडफेक करणं किंवा प्राणघातक हल्ला करणं, या गोष्टीचा आम्हाला एक निषेध वाटतंय. आणि अजून असं वाटतंय की आमचे हिंदू अजून सुरक्षित आहेत का नाही. आता हे सगळं तुम्ही काम करत असताना, मग हिंदुत्वाची संघटना असेल, समाजसेवा असेल, हे सगळं करत असताना तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडले गेले आहात की नाही? अजून तरी आपण कुठल्या राजकीय पक्षाशी आपण जोडलं नाही. जे राजकीय पक्ष हिंदू विचाराशी ज्याचं नाळ जोडलंय त्याच्याशी आपण जोडलंय. बर, मी त्या मूळ प्रश्नाकडे आता येतोय. खरं तर राजकीय पक्ष कोणताही असू दे, मग ते काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, हे सगळे आपल्यासारख्या समाजसुधारकांचा जे एका विशिष्ट धर्मासाठी समाजसेवक म्हणून काम करतात त्यांचा गैरफायदा घेतात असं तुम्हाला वाटतं का? कोणत्याही समाजात धर्माचा राजकारण होत आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, आता धर्म म्हणा, एक जात म्हणा, एक समाज म्हणा, हे सगळीकडे विखुरलेलं आहे. त्यांच्यावर कुठलेही अत्याचार झालं, कुठलं पक्ष जाऊन येतात. आता आमच्या हिंदूवर अत्याचार झालं, भारतीय जनता पार्टी हे पक्ष हे करून त्यांच्यासाठी एक मदत कार्य, एक यंत्रणा धावून येतात. असं बाकीच्या पक्षाकडनं काही हिंदूवर अत्याचार झाल्यावर त्यांच्यावर कुठलंही त्यांचं मदत कार्य मिळत नाही. आता एवढं मोठं आपले हिंदू बांधवावर प्राणघातक हल्ला झाला, भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख नेते येऊन भेटले, केले, विचारपूस केले, त्याला न्याय द्यायचं काम केले. असं कुठल्याही पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे येऊन त्यांना विचारपूस केले नाही, काही नाही. हा, म्हणजे भाजप हे तुमच्या विचाराशी मिळतं जुळतं आहे, त्यामुळे ते तुम्हाला जवळचे वाटतात. खरं तर हे सगळं होत असताना आपण पाहतोय की शिकलेली मुलं आहेत, की तुमचं म्हणणं असं आहे की आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं. मग अशा शिकलेल्या मुलांना तुम्ही कशा पद्धतीने समजावून सांगता की आपलं राष्ट्र हिंदू व्हावं असं? आता आपले जे शिकलेले पोरं, देव, देश, धर्म हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आमच्यासाठी. प्रत्येक शिकलेल्या पोराला आपल्या राष्ट्राविषयी, देशाविषयी, हिंदू विचाराविषयी, हिंदू राष्ट्राविषयी प्रेम हे निगडीत आहे आणि असायलाच पाहिजे, हे आम्ही प्रेरणा देतो प्रत्येक युवकांना. बरं, आपण हे सगळं करत असताना आपल्या बाजूला तुमचे मित्र देखील असतील जे वेगळ्या धर्मातले आहेत. मग त्यांची मनं कधी दुखावले गेले नाहीत का तुमच्या या कार्यामुळे? जरी दुखावले गेले असेल तरी मग मनोमिलन कसं होत असेल? आता देव, देश, धर्म यासाठी तर आम्ही पहिला प्राण हाती घेतला, असं प्राण हाती घेतलाय. पहिला देव, देश, धर्म हे गोष्टी, त्याच्यानंतर मित्र, हे असं एक आम्ही. बर बर, तरी काय झालंच तर घटना, अशा वेळी काय करतात तुम्ही? आता आमचे जे दुसऱ्या धर्माचे असेल त्यांच्या धर्मावर काय झालं ते पहिला जातात, किंवा आमच्या धर्मावर आम्ही काय झालो असं पहिला आम्ही धावून जातो. त्यात विशेषतः त्यांना पण काय वाटत समजून घेतात. महत्वाचा मुद्दा जो आहे की अन्याय कुठं होता कामा नये, कोणावरती होता कामा नये. आणि खूप खूप मोठं काम आहे हे सगळं तुम्ही जे करताय. हे सगळं होत असताना तुमच्यावरती देखील हल्ले झाले असतील, कारण तुम्ही एका विशिष्ट धर्मासाठी काम करत आहात, की ज्या वेगळ्या धर्मातील लोक आहेत त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या विरोधात आहे. तर अशा वेळी तुमच्यावर देखील प्राणघातक हल्ले झाले असतील, असं याबद्दल काय सांगाल?
आता कधी पण मी बाईट दिल्यावर कमेंट चालूच असतात या गोष्टीला कमेंट असतात, काही गोष्टी माग बोलत असतात, काही गोष्टी वैचारिक असतात, त्याकडे मी दुर्लक्ष करून मी पुढं आपलं ध्येय गाठत असतो. एखादं उदाहरण तुमच्या आयुष्यातलं असं? आयुष्यातलं उदाहरण बघा, आता परवा जे आमच्या रामबंधूवर म्हणजे भक्तांवर जे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, मी पहिल्यांदा गेलो, त्यांना भेटलो, त्यांची विचारपूस केलो. काही मुस्लिम बांधवाकडनं मला कमेंट यायला किंवा काही धमक्या यायला, मी या गोष्टीला मी घाबरत नाही. प्रभू रामाचा बजरंग बलीचा एक आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी असल्या गोष्टीला घाबरत नसून माझ्या धर्मासाठी मी काम करणार, माझं जे उद्दिष्ट आहे मी ते पूर्ण करणार. काय परिस्थिती होती? आता राम भक्त जे जखमी झालेले होते, कशामुळे, काय म्हणजे काय प्रकरण काय होतं ते? तुम्ही कोणाकडे दाद मागितली त्या संदर्भात? आता ज्या राम भक्तांवर शास्त्रीनगरमध्ये प्राणघातक हल्ला झाला, त्या दृष्टिकोनातनं नितेशजी राणे साहेब हे आपल्याला भरपूर मदत करतात हिंदू विचारासाठी. मी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीत खूप दखल घेतली आणि माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी पण या गोष्टीत दखल घेऊन 326 जे कलम होतं 307 करायला लावले आणि ऍक्च्युली 307च जे विषय होतं 307च कलम करायला लावले. आणि नितेश राणे साहेब असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, स्थानिक जे नेते असू दे, यांच्याकडनं आम्हाला खूप सहकार्य झालं. त्यानंतर तुमच्या जखमींचे जे रामभक्त होते त्यांच्या काय प्रतिक्रिया तुमच्याबद्दल? आता त्यांना एक आधार वाटलं की आपलं कोणीतरी आमच्या पाठीशी कोणतरी एक हिंदूवादी विचाराचा युवक आमच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्या कुटुंबांना एक आधार निर्माण झाला आहे. आणि मी जेव्हा त्यांच्यावर जे हल्ला झाला त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटलो आणि जिथं ते ॲडमिट सिव्हिलला ॲडमिट केलं आणि रोज माझं 2 टाइम मी जायचो तिथं, त्यांना भेटायचो, त्यांना एक आधार द्यायचो. त्यासाठी एक त्यांना मनोबळ त्यांचं खचलेलं वाढलं. रामभक्त तुमच्या जवळचे ओळखीचे होते की अशीच अनोळखी? असं काय नाही. माझे हिंदू ओळख, मी हिंदू नाही, फक्त हिंदू. कुठे असू दे ते ओळख नाही, कुठे असू दे, हिंदूवर जे अत्याचार झालं, ज्यांनी हाक दिली, आम्ही तिथं हजर. हाक देऊ दे न देऊ दे, आम्ही तिथं हजर आहे. आपण पाहतोय आता या देशात भाजपचं सरकार आहे. 2 वेळे पंतप्रधान राहिलेले आहेत, तिसऱ्यांदा पण कदाचित होतील. तुम्हाला वाटतं असं की आता आपला भारत हिंदू राष्ट्र बनण्याच्या मार्गावरती आहे असं वाटतं तुम्हाला? आता तिसऱ्यांदाच अखंड हिंदुस्थान बदले जे हिंदूवादी विचाराचे असू दे ते लोक पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या पाठीशी ठामपणे आहे. त्यांचा विचार, त्यांचा कामाचा पद्धत हे लोकांना एक आवडलं आहे आणि ते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतात. आणि आता काश्मीरचा मुद्दा जे विषय होता, जे कोणाला वाटलंच नव्हतं ते होईल म्हणून, माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं मुद्दा. हे विषय कोणाला स्वप्नात पण विषय वाटलं नव्हतं हे विषय होईल. किंवा प्रभू रामाचं मंदिर अयोध्येत होईल, हे पण 550 वर्षातनं आज राम मंदिर झालंय, हे पण कोणाला वाटलं नव्हतं. हे माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं. मग अखंड हिंदू राष्ट्र काय त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आणि आम्ही हे बघणार, हे निश्चित आहे. तुमच्या काय संकल्पना आहेत? हिंदू राष्ट्र कसा असावा, कसा असायला पाहिजे? हिंदू राष्ट्र एक डेव्हलपमेंट, एक नवीन भारत, एक विकसित, एक प्रगतिशील जे बाहेरचं देश आहे त्याप्रमाणे पण आपलं देश असावं. युवकांचा रोजगार असू दे, जे डेव्हलपमेंट असू दे, ह्या हिंदू राष्ट्रमध्ये समाविष्ट असावं. म्हणजे सगळ्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी आपला राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावा असं तुम्हाला वाटतं? जे तुमच्यासारखे तरुण मुलं आहेत आपल्यासारखे, ज्यांना या संघटनेमध्ये काम करायचं असं आतून त्यांना वाटतं, की अशा मुलांसाठी तुम्ही काय आवाहन कराल?
आता ज्याला देशाविषयी प्रेम आहे, हिंदू विचाराशी प्रेम आहे, ते प्रत्येक तरुण आमच्याशी जोडले गेलेलं आहे. काही कुठलीही घटना आलं तर आमच्या सोबत काम करतात, एकत्रित येतात. आणि सोलापूरमध्ये प्रत्येक हिंदू तरुण एका छताखाली येऊन संघटित होत आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना आणि दुसऱ्या बाजूला या देशात संविधानाचं राज्य आहे. राज्यघटनेकडे तुम्ही कसे बघता? कारण हिंदू राष्ट्र म्हटलं की मग तुम्हाला घटना पण बदलावी लागेल, याबद्दल काय? आम्ही हे संविधानचं तर आदर करतो. बर, संविधान असू दे, डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले, ज्या घटनेवर आपला देश चालतो, आम्ही त्यांचाही आदर करतो. त्यांच्या आदराशी निगडीतच हिंदू राष्ट्र आम्ही तयार करणार. म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून जसा हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे, फार मोठी चळवळ आहे, फार मोठा इतिहास आहे याला. यासाठी अनेक आपल्याला माहिती आहेत, वीर सावरकर असतील, RSSचे जे काही आधीचे नेते होते, या सगळ्यांनी हा देश हिंदू राष्ट्र व्हावा अशी सगळ्यांची स्वप्न होती. त्या देशात बहुभाषिक लोक राहतात, अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि या आपल्या देशाला खूप मोठी परंपरा आहे साधू संतांची. एक हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी तुम्ही जी काही चळवळ उभी केलेली आहे, अनेक हिंदू संघटनांमध्ये तुम्ही काम करत आहात, सामाजिक संस्था देखील तुम्ही चालवत आहात. जाता जाता आमच्या दर्शकांना, म्हणजे आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण आता शेवटाकडे येत आहोत. सोलापुरात या संदर्भात जेव्हा आपण जातीय दंगली पाहतोय, आधी फार व्हायच्या, तर आत्ता सोलापुरातली ही परिस्थिती जी आहे, सामाजिक परिस्थिती म्हणा, राजकीय परिस्थिती, दंगली, आता जो प्रकार होता राम भक्तांवरती जो हल्ला झाला बऱ्याच वर्षानंतर म्हणा, अशी परिस्थिती आपल्याला सोलापूरकरांना पाहायला मिळालेली आहे. तर तुम्ही स्वतः हिंदू संघटनेमध्ये काम करताय, तर सोलापुरातली परिस्थिती काय आहे? आता जे आमच्या राम भक्तावर जे प्राणघातक हल्ला झाला, तेव्हा आम्ही आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने सगळ्या समाज बांधवांना शांती सुव्यवस्थेचा आम्ही संदेश दिला. कुठलेही दंगल असू दे, हिंसा घडू नये, काही कुठलं मेसेज म्हणा, हे म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवावं आणि शांती सुव्यवस्था राखून पोलीस प्रशासनाला मदत करावं हे आम्ही आव्हान केलं. आणि त्या पद्धतीनेच आमचे हिंदू समाज एक शांती सुव्यवस्थेला मान राखून पुढे जात आहे. आता आमच्या हिंदू बांधवांवर ज्या समाजकंटकांनी जे प्राणघातक हल्ला केला, आम्ही त्या गोष्टीला शांती सुव्यवस्था राखूनच आम्ही गप्प बसला, शांत बसला आहे सध्या. खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही संविधानावरती विश्वास ठेवता, राज्यघटनेवरती विश्वास ठेवता आणि एकंदरीत समाज दूषित होऊ नये यासाठी जे हिंदुत्ववादी संघटना तुमची काम करते आहे, म्हणजे एका संविधानाला धरून हा राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावा अशी तुमची मागणी आहे. कदाचित तुमच्यासारखे अनेक धर्मांमध्ये अशी लोक असतील, प्रत्येकानं वाटत असेल की आपला राष्ट्र हा आपल्या धर्मानुसार व्हावा. तर तुमच्या या पुढील कार्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही शुभेच्छा यासाठी देत आहोत की तुमचे जे काही दृष्टिकोन आहे या देशाकडे किंवा या समाजात बघण्याचा, तो विधारक असा असावा आणि हिंदू राष्ट्र जरी झाला तरी तो संविधानावरती आधारित असावा अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडे करत आहोत. तुम्ही वेळात वेळ काढून जनताराज न्यूज चॅनलमध्ये या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आम्ही आमच्या लाखो दर्शकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.